नमस्कार मंडळी. आपण मागच्या भागात कव्हर केली ती एक महाराष्ट्राची परंपरा, ती म्हणजेच पनवेलची पारंपरिक दहीहंडी. आज आपण पनवेलच्या साखर चतुर्थीच्या गणपतीबाबत जाणून घेणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल, साखर चतुर्थीचे गणपती म्हणजे काय? तर चला जाणून घेऊयात. आपल्या आगगाडी संघटनेचा मी अध्यक्ष एस के नाईक, तसेच उपाध्यक्ष अनंता कोळी. या मंडळाला हा 33वा वर्ष आहे. 1992 साली या मार्केटच्या राजाची आमच्या छोटे व्यावसायिकांनी स्थापना केली. यावेळी 2000 साली मुंबईचा राजा जेव्हा लालबागला प्रख्यात झाला, ती मूर्ती पहिल्यांदा 10 वर्ष आम्ही दुसरी मूर्ती मांडत होतो. 2000 साली हा लालबागचा राजाची ही प्रतिमूर्ती आम्ही इथं स्थापन केली. हे छोटे मोठे व्यावसायिक गणपतीच्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये धंद्यात व्यस्त असतात. आमचे सर्व लोक रोडवर धंदा करणारे आहेत, छोटे मोठे व्यावसायिक. आणि त्याच्यामुळं आम्ही आमच्या मंडळाने निर्णय घेतला तर बाबा आपण 1.5 दिवसाचा देव हा साखर चतुर्थीला बसवायचा आणि त्या सर्व गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने हा मार्केटचा राजा आम्ही इथं स्थापन केलेला आहे. मूर्तिकार संतोष कामली, जो लालबागच्या राजाचा मूर्तिकार आहे, तोच मूर्तिकार या 2 मूर्ती घडवतो. एक मूर्ती लालबागला बसतो आणि दुसरी मूर्ती आपल्या पनवेलला बसतो. वर्षापासून आहे. कमी करते समजा 15 ते 20 वेळा इथे लँडमध्ये थांबला असेल. गर्दी एवढीच असते. हां, दररोज. म्हणजे जाण्यापासून जेव्हा आधी मम्मी पप्पा घेऊन यायचे लहान होते तेव्हा, आता मित्रांसोबत लागलो. पण सेम टू सेम लालबाग सारखंच आहे, एकदम डिट्टो लालबाग आहे. सेम टू सेम लालबाग. आम्ही दरवर्षी येतो तर सेम मूर्ती असते. आम्ही लालबागला पण जातो आणि इथं पण येतो. सो एवढा काही फरक वाटत नाही आणि खूप चांगलं आहे. मॅनेजमेंट पण खूप चांगलं आहे, सर्व काही चांगलं आहे. सगळ्यांनी नक्कीच यावे गणपतीला. 1.5 दिवसाचा गणपती असतो. आपले आनंद चतुर्थीनंतर जेव्हा जे चतुर्थी येते ना, संकष्टी चतुर्थी, त्याच्यामध्ये गौरा गणपती असतो. आणि हे पनवेलमध्येच, म्हणजे पनवेलच्या आजूबाजूला जे थोडे पनवेल उरण साईडला, पेनमिन साईडला थोडे जास्ती गौरा गणपती असतात. बाकी ठिकाणी कुठं असे गौरा गणपती नसतात आणि आपल्या पनवेलमध्ये स्पेशल असतो. सो नक्की या. लोक काय म्हणतात ठाऊक आहे? तुझं वेळ लागलंय म्हणे मला. अरे वय देवा माया बाबा, अरे देवा माया, अरे माया